नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर काम आवरलं सगळं आत्ताच, जवळजवळ 12:30 वाजलेले आहेत आणि आत्ता जरा वाटतंय असं निवांत आहे मी, म्हणून एक व्हिडिओ काढते आहे. कारण आत्ता सगळं काम वगैरे आवरलं, पोरी शाळेत वगैरे गेल्या, झालं. आज पॅकिंग वगैरे करायची होती, पण हे गेले तर इथं पुण्याला. पॅकिंग केली तरी कुरिअर न्यायला कोण नाही आहे म्हणून नाही केली आज पॅकिंग आहे आपली. काल जे आहेत काल कुरिअर टाकलेले 5-6 बॉक्स जे रिटर्न आलेत ह्याचे पोस्टाला टाकायचे, ते पण टाकायचे राहिले. पण काय हे सकाळ सकाळ लवकर पुण्याला गेल्यामुळं झालं सगळं. हे काही आपले काय होतं, पार्सल लीक वगैरे झाली की पार्सल आपली रिटर्न येतात. हो का असं तेल वगैरे बाहेर निघलं की पार्सल रिटर्न येतं. आता हे मुंबईचं पार्सल रिटर्न आले, विरार पालघरचं. आणि हे काय झालं या, हे 10 वेळा फोन केला तरी उचललं नाही, म्हणून ते लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच पाठवून देतात रिटर्न. तर आता ह्यातलं लोणचं काढायचं, दुसरं टाकायचं आणि परत मग पॅक करून परत आता उद्या कुरिअरला द्यायचं. आणि हे असंच पॅक केलं तर म्हणजे हे बारामतीत द्यायचं आहे मला. बारामतीत 2 किलो लोणचं द्यायचं आहे. ताईंनी जवळजवळ 8 दिवस झालं पैसे पाठवले ते इथं. आम्ही हैदराबादला जायच्या अगोदर पैसे पाठवले ते इथं. आणि हे जे आहेत हे पोस्टाला टाकायचे ते. तर चला, आजच्या अजून ऑर्डरी आहेत. कालच्या पॅकिंग वगैरे राहिली तशी, पण नाही केली आज पॅकिंग मी. आज जरा निवांत राहावं म्हणते. चला तिकडं कोणाचं काय चाललंय बघूया. वातावरण वगैरे पण मस्त झालंय, छान असं. पालखी निघाले आता, दाजी गेले आमचे सकाळी. तर आज इकडं गप्पा चालल्यात इथं ह्यांच्या. बाय हाय. आणि सोनाताईने पार्टी बदलली होय. होय, सांडगं घालायचं चाललंय ह्यांचं. चाललंय बा सांडगं घालायचं. तुम्ही माणसं आल्या मुद्दाम सांडगं घालाय बसता काय? मावशी आल्यात म्हणून सांडगं घालताय का? त्यांचं रोजच या रोजच आहे त्यांचं. झोप म्हणले तेव्हा जाऊन हातरून आता हेडे काढते तर हातरून टाकले, पण झोप येते वय तेव्हा गप्पा मारीत आता व्हिडिओ काढ जा म्हणजे झोपलेले. नाजूक नाजूक मस्त सांडगं असं छान. लय मोठं घातल्या वाळत नाही टाके बाया, काय शिजून पण मग ते मोठं होतंय लय परत. आणि शिजून पण पार ही व्हायचं असं भजी व्हायची का? आता सांगितलंय बर का, आता सांगितलंय लवकर लवकर ऑर्डर द्या म्हणून वाळवून ठेवल्यात. काय चाललंय वाळवून ठेवल्यात पटापटा परत. आज मी ठरवलंय निवांत राहायचंय. आज काहीच नाही करा, निवांत राहायचं. आले सांडगं बघायला कसं होतं बघतात, म्हणलं चला करते ते. आज काय एकटीच आहे, मला घरी कर्मा नाही बी, म्हणून इकडे आली मी आता. पोरं गेली शाळेत. पोरं गेली शाळेत होती म्हणून नाही आली, आज आली की. मला वाटलंच होतं तरी तू येशील म्हणून. आज आता घरी कोणच नाही बाय, पॅकिंग करणार आहे की जाऊन मी. मलाच आहे कधीतरी ते, ऐका नाही काय मला करायचं होते 2-3, पण आता आज नाही टाकणार. असं तर घराभोवतानी पाणी वगैरे बघा कसं दिसतंय, कसं तळ भरले गोल ह्याच्यावर पाणी. आणि मधीच ही बेट आहे ह्यांचं, ही मधीच अंदमान निकोबार बेट माहितीये ना तुम्हाला? होय का? बरं, असं चाललंय त्यांचं सांडगं घालायचं. काय म्हणतं सोनात आहे? काय नाही बा, काय नाही, आलीच बसवायला. चला मग चिवडा करूया. गावात काढायला चला मग चिवडा करूया आपण. गावात काढायचं गुरांना. गवत काढायचे. काय सांगा बाय सोनाताई, 5 किलो चिवडा करायचा आहे मला, पण कोथिंबीर नाहीये त्याच्यामुळं केला नाही. कोथिंबीर पाहिजे ना त्याला, ताजी ताजी मस्त. लय शहाणी आहे. 5 किलो करायचा का चिवडा? कुठे एक पिंडी काल 20 रुपयाची. एका पिंडीने काय व्हायचं? मग 20 ला आणली. एका पिंडीने काय व्हायचं? 2 पेंड्या पाहिजेत मस्त अशी लसलशीत, 10 रुपये काढा. हिरवीगार. मग त्यांना सांगितलंय की मग करायचं संध्याकाळी चिवडा छानपैकी. 5 किलोची ऑर्डर आहे चिवड्याची, छानपैकी बनवायचा आहे तो चिवडा. पण हाय कामाचं काय कामच संपा नाही, काय सांगू तुम्हाला. त्या कामाच्या ह्याच्यात तर व्हिडिओ पण काढणं व्हाय नाही. तर आज काढावं म्हणलं, मोबाईल पण हँग होतोय सगळा माझा, सारखा आवाजच जात नाही.
आवाजच येत नाही त्याच्यामुळे मग हे केलं. असू देत तर बाय बाय सगळ्यांना. आणि लोणचं आता शेवटचंच आपलं एक 40 ते 45 किलो लोणचं आपलं शिल्लक आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर पटपट ऑर्डरी टाका. सगळ्यांना लोणचं आवडलं बरं का, म्हणजे सगळ्यांना आवडलं, पण एका दोन ताईला नाही आवडलं की म्हणल्या की असं जास्त हे असं कोणाकोणाला असं वल्लं लोणचं आवडतं. पण आपल्याकडे वल्लं लोणचं नाही, आपल्याकडे सुकवलेलं लोणचं आहे. वर्षभर टिकतं आणि जास्त तेल वगैरे काय नसतं आपल्या लोणच्यात. तर आता शेवटचं राहिलं आहे 1800 किलोमधलं आपलं फक्त लोणचं राहिलं आहे 40 ते 45 किलो. तर पाहिजे असेल कोणाला तर ऑर्डर टाका. माझा नंबर आहे 70 20 77 76 13. आणि आपण लाडूचं वगैरे पण चालू केलं आहे. हॉस्टेलची एक 10 किलोची ऑर्डर दिली मस्तपैकी छान, त्यांना आवडली. आता त्यांच्या पुढच्या ऑर्डरी अजून भरतंय त्यांचं हॉस्टेल. मग ते म्हणले की हॉस्टेलच्या ऑर्डरी देईन तुम्हाला मोठ्या. तर त्यांनी आपल्याकडून चिवडा घेतला होता, नंतरने आपल्याकडून शेंगदाणा गूळ तीळ तुपातले लाडू घेतले होते, आपले बेसन लाडू घेतले होते आणि ह्याचे ड्रायफ्रूटचे 3 किलो लाडू घेतले होते आणि डिंक लाडू 3 किलो घेतले होते. अशी त्यांची ऑर्डर होती. तर ते पण बनवायचं काम आपण करतो. ते पण कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर टाकू शकता तुम्ही. गावरान तुपातले घरगुती पद्धतीने बनवलेलं तूप पण आहे आमच्या मावशींचं, माऊली तूप म्हणून. त्या तुपात बनवलेले लाडू वगैरे आहेत आपले. असू द्यात तर बाय. सोनाताई कधी काढताय वेळ? मग मला कोणतरी जोडीला पाहिजे हो, लाडू करायचं काम एकटीच नाही. आज ते गेलेत तर माझा हातपाय गळाल्यागत झाल्यात. पॅकिंग करू का? आता ती चिवडा करायचा आहे, ती 5 किलोची ऑर्डर आहे. बेसनचं लाडू आहे ते 3 किलोचं. हातपाय गळाल्यागत झाल्यात त्याच्यामुळे सगळं काम आवरलं. थोड्या वेळ बसली इकडं आली. आहे तर मावशी घरी ते. बरं बघूया कसं नियोजन होतं आहे ते. बी जाऊ त्यात वय मग बरं तरी येईल का त्या. बरं असं द्या बाय.